हे प्रहार विश्वारामा विश्वराम काकड प्रहार समितीचा प्रसिद्धी प्रमुख प्रहार क्रांती आंदोलन संघटना। कालच्या भागात आपण भाग 5वा हे बघू राहिलो। राष्ट्रपती निवड 14 संघ राज्य कार्यकारिणी अधिकार, राष्ट्रपती निवडणूक, राष्ट्रपती रीती निवडणूक, राष्ट्रपती फेर निवडणूक पत्र, राष्ट्रपती निवडणूक संहिता, राष्ट्रपती शपथविधी, राष्ट्रपती प्रतिज्ञापत्र, कलम 14, 15, 36, 14, 28 आणि राष्ट्रपती महाभियोगाचा अधिकार पद्धती 36 कलम राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रपतीला निवडणूक पदच्युत आणि पदोन्नती होण्यार अधिकारातील भारतीय निवडणूक आयुक्त व्यक्ती पदसिद्ध 36 नुसार राष्ट्रपती उपराष्ट्रपती शपथविधी सभापती असतात। राष्ट्रपतीचा अधिकार आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार अर्थाविषयक पूर्वसंमती स्वीकृत कार्यपद्धती घेण्यात येते। उपराष्ट्रपती निवड, उपराष्ट्रपती शपथविधी आणि उपराष्ट्रपती निवडणूक आणि मुद्रण निवेदन रिक्त केले असते। अधिक होणाऱ्या भारतीय निवडणूक आयोग व्यक्तिमत्व उपराष्ट्रपती शपथ किंवा प्रतिज्ञा करतात। अधिकार राष्ट्रपतीचे कार्यपद्धती राष्ट्रपतीचे उपराष्ट्रपती निवडणूक संबंधित विविध नियम अधिकार, विविध संरक्षण अधिकार, विविध शिक्षण अधिकार तरतुदीनुसार केलेले आहेत। या सीमावर्ती राष्ट्रपती अधिकार संघ राज्य कार्यप्रणालीचा व्यक्तिगत राष्ट्रपती आणि सल्लागार मंत्रिमंडळाचे तरतूद, राष्ट्रपती आणि न्यायमूर्ती शपथ, राष्ट्रपती आणि कामकाज चालवण पद्धत, राष्ट्रपती माहिती पुरवणे आणि पंतप्रधानांचे कर्तव्य, राष्ट्रपती संस्थात्मक रचना, राज्यसभा लोकसभा रचना, जनता पुरस्कृत संसदीय सभागृह कर्तव्य, संसदीय सभागृह आंतर संसदीय सूत्रांवर कलम, राष्ट्रपती आदि हक्क आणि नेम, महामहिम राष्ट्रपती अधिकार, राज्यसभा उपराज्यसभा राजीनामा घेऊ शकतो किंवा दुरुस्त करू शकतो। उपराष्ट्रपती अनन्य व्यक्ती समाविष्ट केलेले आहे। राष्ट्रपती कार्यदक्ष पद्धत, सभापती उपराष्ट्रपती म्हणजे ठराव घेणे, विचार विनिमय ठेवणे, अध्यक्ष पदाची निवड करणे, अध्यक्ष उपाध्यक्ष नेमणे आणि राजीनामा घेणे आणि स्थानप्रद करणे। आणि उपराष्ट्रपती यांचा विचार केलेला असतात। आता शपथविधी देताना सभागृहात केलेले आहेत अधिकार गणपूर्ती, सभेचे गणपूर्ती, मतदान अधिनियम सभागृह गणपूर्ती असते। जागतिकीकरण, व्यक्ती पात्रता अपात्र प्रश्न निर्णय घेणे, अनुसूचित शपथविधी प्रतिज्ञापूर्वक घेणे, अर्थपूर्ण घेणे, स्थानबद्धता होय। या विविध नमुन्यातील अधिकार विशेष उपलब्ध आहेत। सभागृहाचे कर्तव्य व समित्या विशेष अधिकार, विविध अधिकार तरतुदी, विशेष सभागृहाच्या बैठकी, विविध धनविषयक अधिकार, धनविषयक व्यक्ती अनुमती, वित्त आयोग आणि अंजन पत्र सादर करणे, नियोजन आयोग सादर करणे, पूर्व नियोजन सादर करणे, लेखा परीक्षण अनुदान करणे, वित्त आयोग तरतूद करणे। या आता नंतर कामकाज पद्धती नियम करणे, कामकाजाचे नियम आता समित केले आहेत। गणपूर्ती न्याय संघटन करणे, वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य, न्यायमूर्ती आणि बैठका नियुक्त करणे, राष्ट्रपती महालेखा परीक्षण घेऊ शकतात आणि न्यायमूर्ती अधिकार, विविध प्रश्नांना अनन्यसाधारण न्याय कार्यपद्धती, दिवाणी न्याय संहिता आणि फौजदारी न्याय संहिता अधिकार, फौजदार न्याय संहिता न्यायालयात अपील करता येतो। न्यायमूर्ती प्रमाणित करता फेर कर्तव्य असे न्यायमूर्ती आहेत। अधिकार नेमणूक करता सभागृह असतात। या नेमणूक करणारे विविध अधिकार उपराष्ट्रपती आहेत। या प्रश्नाचे विविध अधिकार हस्तांतरण करणे, न्यायमूर्ती सभागृहाचे अधिकार, न्यायमूर्ती विशेष कार्य करणे, बंधुत्व असणे। जय प्रहार।